रेडी स्टार्ट. पारा. शब्द हे मनातील भावभावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणून सर्वांच्याच जीवनात शब्दाचे फार महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील प्रत्येक ठिकाणी आनंदाच्या क्षणी शब्द सोबत करतात. शब्दांमुळेच माणुसकी घडवली जाते. जीवनातील अडचणीच्या वेळी शब्द आपले सहप्रवासी बनतात. जीवनातील वेदना शमविण्याचे सामर्थ्य केवळ शब्दांमध्येच आहे. म्हणूनच शब्द हे आपले मित्र बनतात. पारा. शब्दांना शास्त्रांचीही उपमा दिली आहे. म्हणूनच ते नेहमी जपून वापरले पाहिजेत. शब्दाला शस्त्राचीही धार आहे. कटू शब्दांनी माणसाची मने दुखावली जातात व शब्दांमुळेच माणसे एकमेकांपासून दुरावली जातात. या उलट मधुर शब्द हे माणसांची मैत्री व मानवी मनात विश्वास निर्माण करू शकतात. समर्थ शब्दांनी माणसे एकमेकांना जिंकता येते. म्हणूनच शब्दांतून दुसऱ्याला मान दिला पाहिजे. पारा. मधुर शब्द मानवी मनात विश्वास निर्माण करू शकतात. भयाला दूर पळवू शकतात. कटू शब्दात बोलणाऱ्यांपासून लोक दूर पळतात. म्हणून समर्थ शब्दांनी माणसाला जिंकता येते व शब्दातून दुसऱ्याला मान दिला पाहिजे. शिक्षण व निरंतर अभ्यास यातून शब्दांचे सामर्थ्य वाढवू शकतो. सुसंस्कारित शब्दांचे प्राबल्य आत्मसात करू शकतो. काम झाल्यावर केवळ धन्यवाद म्हटले तरी यामुळे समोरच्या व्यक्तीस समाधान वाटते व एक प्रकारे त्यातून माणूस जोडता येतो. मनुष्य व समाजप्राणी आहे. माणसात व्यक्तीचा विकास संभवतो. मनुष्य समाजावर प्रेम करतो. समाजासाठी धडपड केल्यावर समाज त्याच्यावर प्रेम करू लागतो. थोडक्यात सांगायचे झाले तर माणसाच्या व्यक्तिमत्व विकासात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आजूबाजूचा समाज आणि त्यांचा दृष्टिकोन विचारात घेणे आवश्यक आहे. पारा. वाचन हे सुद्धा ज्ञानाचे भंडार आहे. वाचनामुळे नवीन ज्ञान व वाचनामुळे नवीन विचार सुचतात व बुद्धी तल्लख होते. आपले विचार समोरच्या व्यक्तींना पसंतीस उतरले की ते आपल्यावर खुशच होतात. स्टॉप.